कंधे पर हाथ रखता हूँ, आप इधर बैठे आए। चल ये उधर ड्राइवर की सीट देतो बसा म्हणून कसं कसं चार उधर चार आता किती वाजता येणार परत? 1 घंटे का सफर है, हम मरना के। नमस्कार मित्रांनो, लेखक कवी अशोक दळवी मोटिवेशन स्पीकर आणि टुरिझम चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो। मी आत्ता पोखरामध्ये आहे आणि पोखराचा हा जगप्रसिद्ध फिवा लेक फिवा लेक पाहण्यासाठी मित्रांनो आम्ही आलो आहे। तर तुम्हाला मी आता या फिवा लेकचं दर्शन घडवतो। उदा चौक घ्या, फोटो बिटो घ्या, शूट बीट घ्या। मित्रांनो, जगप्रसिद्ध फिवा लेक जसा आपला काश्मीरमध्ये जे लेक आहेत त्याच धर्तीवर हा नेपाळच्या पोखरा येथील जगप्रसिद्ध फिवा लेक याचं दर्शन मी मित्रांनो तुम्हाला घडवतो आहे। तुम्ही पाहू शकताय असे घनदाट झाडी आहे, उंच उंच असे डोंगर आहेत। पहा मित्रांनो, बैठने लगेगा पहले सीट पे, बैठेंगे ना सीट पे, मैं वो खड्डे में पड़ेंगे बैठने मुस्तफा है उस पे। मित्रांनो, माझ्याबरोबरच 75 वर्षाचे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामधील जवळपास 39 वर्ष सर्व्हिस केलेले PI साहेब सुभाष रंगराव पाटील साहेब आहेत। तर पाटील साहेब, या फिवा लेक संदर्भात तुम्हाला आता काय वाटायला लागले, कसं फिलिंग आहे? हवा छान आहे, डोंगर गाडी सगळं बघण्यासारखं आहे। हां, आणि आम्ही माझे मित्राची फॅमिली, त्यांचे नातेवाईक असे आम्ही ग्रुपनं आलेलो आहे आणि हा आनंद आम्ही आता घेत आहे। फार छान वाटतं। तुम्हाला जे नेपाळचे रस्ते आहेत त्या संदर्भात काय वाटतंय? रस्त्यात थोडी सुधारणा झाली पाहिजे। हां, आणि त्यांचं चालू आहे काम, रस्त्याचं चालू आहे। हां, पण ते काम चालू असल्यामुळे वाहतुकीला थोडी अडचण व्हायला लागली। पण तो रस्ता जर पूर्ण झाला हां, तर टुरिस्ट लोकांना फारच ते सोपं आणि चांगलं होणार आहे। काठमांडूहून पोखराला येण्यासाठी हां। फार सोपं होणार आहे। आमचे मित्र संभाजीनगरवरून आलेले आहेत। काका, मला सांगा, तुम्हाला काय वाटतं या टूर संदर्भात नेपाळच्या? एकदम व्यवस्थित वाटतंय, आनंद आहे। ग्रुप चांगला आहे आमचा, जे आलेले। हां हां, सर्व दुसरं काठमांडूहून इथं आलो पोखऱ्याला। हां, पोखरात एकदम सुंदर गाव आहे, बघण्यासारखं आहे। टुरिस्टचं एक नंबरचं गाव आहे। तिथं देवीचं दर्शन वगैरे पण आहे, व्यवस्थित आहे एकदम। पहा मित्रांनो, आम्ही ज्या बोटीमध्ये आहोत ती बोट जशी समोर बोट आहे 8 लोकांची, त्याच पद्धतीची ही आमची पण बोट आहे। मित्रांनो, काही स्थानिक तरुण समोरच्या काठावर मच्छीमारी करत आहेत। पहा,
तसं बघितलं तर मित्रांनो, नेपाळ हा देश पर्यटनावर अवलंबून आहे. आज नेपाळचं जे सौंदर्य आहे ते सौंदर्य मला वाटतं 90% अबाधित आहे. नेपाळचा औद्योगिक विकास अजून झालेला नाही आहे आणि नेपाळनं जे नॅचरल सौंदर्य आहे ते टिकवून ठेवलेलं आहे आणि गरीब देश आहे. भारतातली जवळपास एखादी आपण स्प्राईट जरी घेतली 25 रुपयाची तर ते स्प्राईट इथं नेपाळमध्ये 75 रुपयाला मित्रांनो मिळतं. भारतामध्ये जे शाकाहारी जेवण आपल्याला सुंदर 100 रुपयामध्ये मिळतं ते नेपाळमध्ये जवळपास 300 रुपयाला शाकाहारी जेवण मिळतं. बरीच महागाई आहे. जशी करन्सी जरी आपण जेव्हा 1000 रुपये देतो तेव्हा नेपाळच्या करन्सीमधून आपल्याला 1600 रुपये मिळत असले तरी महागाई पण जवळपास 3200 रुपयाची आहे. काका बरोबर आहे ना? तर आपले पैसे पण वाढले पाहिजेत. आपले महागाई जवळपास तिप्पट आहे आणि डॉलरच्या तुलनेत जरी आपण खूप मागे असलो तरी आपला देश खरोखरच खूप श्रीमंत आहे, खूप स्वस्त आहे आणि आपल्या देशाचा आपल्याला अभिमान असणं खूप गरजेचं आहे. कारण आपण जेव्हा परदेशात येतो तेव्हा परदेशातील जी महागाई आहे ती महागाई आपल्या लक्षात येते. क्या देखो बॅलन्स व्हायला अरे बॅलन्सिंग होत नाही म्हणून ते म्हणतात पुढे पाठवतात. मित्रांनो किती सुंदर आनंद आहे पहा. जरा आमचा हा जो हेल्पर आहे राजू साहेब. बोटचा ड्रायव्हर हो राजू साहेब. आणि मी पहा मित्रांनो इथं इथं पाय दिसत नाही त्यांचे इथे पाय मारतोय. तिकडे जाऊ. ड्रायव्हिंग मित्रांनो आम्ही स्वतः करत आहे. मोठं आलं काय काका द्या एकदा. हे थोडं हे झालं पाय दिसत नाही. आहे चालेल. बरोबर आहे. नाही काढलं तर चालेल. हां शांत बसून घ्या आता. मित्रांनो जवळपास 90 फूट खोली असलेला हा लेक आहे. तर आपली अशी सरोवरं आपल्या इंडियामध्ये खूप आहेत. मात्र पर्यटनाच्या दृष्टीनं आपल्याला विकास करणं खूप गरजेचं आहे. तसं पाहिलं तर सरकार पर्यटनाच्या दृष्टीनं आपलं जास्त लक्ष देत नाही. कारण इतर जी भौगोलिक समृद्धता आहे किंवा उत्पन्न आहे दरडोई उत्पन्न ते खूप असल्याकारणाने पर्यटनाच्या दृष्टीवर भारत सरकारचा थोडासा कल कमी आहे. मात्र UAE म्हणजे दुबई, मलेशिया, बँकॉक, नेपाळ हे देश आता मोठ्या प्रमाणात पर्यटनावर खर्च करत आहेत आणि त्यांचं जे उत्पन्न आहे ते वाढवत आहेत. मित्र काय कसं वाटायलंय? मस्त नाही? ओके ओके. हा काल तुम्ही राफ्टिंगला नव्हता ना निम्मी लोक? मित्रांनो जे हे पोखराच्या लेकमधील मंदिर आहे किंवा हे मध्ये बेट आहे त्या बेटावर मित्रांनो मंदिर आहे. त्या मंदिराचं नाव आहे तालबाराई. तर त्या मंदिराकडे आत्ता आमची ही बोट चाललेली आहे आणि त्या मंदिराकडे मित्रांनो मी तुम्हाला घेऊन जातो आता. पूर्ण ह्या लेकमध्ये किंवा सरोवरामध्ये मध्यावर्ती ठिकाणी हे मित्रांनो बेट आहे. पाहू शकता तुम्ही.
आणि त्या बेटावर हे मंदिर आहे तालबाराई. भव्य दृष्टी किती सुंदर आहे पहा. नेपाळला लाभलेलं हे निसर्ग सौंदर्य आणि नेपाळमधला कष्टाळू माणूस, पहाडी माणूस, त्यामुळेच नेपाळनं त्या हिमालयावर तग धरलेला आहे मित्रांनो. मोठ्या प्रमाणात जमिनीमध्ये भूस्खलन होत असतं. उंच उंच पहाडावर असलेली ही घरं हिमालयाच्या अगदी उंच उंच टेकड्यांच्यावर कुशीवर हे नेपाळ वसलेलं आहे. आणि ह्या नेपाळमधीलच हे एक पोखरा शहर आणि पोखरा शहरमधील हा हेवी लेक. थोड्याच वेळात मित्रांनो तुम्हाला आता मी त्या मंदिराकडे घेऊन जातो. मोटर पण लावली असते नाही, मोटर पण लगा सकते. मोटर छोटे छोटे पंखे आहेत बघा. पंख्याचा मोटर पण लावली असते ना त्याला. नाही, काय संबंध नाही मोटरचा. तुम्ही पायावर मारताय त्याच्यावर डिपेंड आहे. पोहोचला असता. आवाज आला असता त्याचा मोठ्या. अभी 1 घंटा जा रहा है तो अपन और तो बूटी चले जा रहा. कितना देर रुकने का है यहाँ? कितना देर रुकने का है? 15 मिनट. हमारा नहीं है बाबा. तो कौन घर के आया था? मंदिर राजू सर नोडोर गणपती तालबाराई मंदिर. गणपती दुर्गा
फोटो तर बघ. फोटो तर-